ओम सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। 13व्या अध्यायावर आपलं चिंतन सुरू आहे। त्यामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की जे ते आत्मतत्व आहे, जे आपल्यामध्ये आहे, त्याचा कशा प्रकारे अनुभव घ्यायचा, त्याचं स्वरूप काय, तो करतो काय, हे सगळं आपण मागे बघितलेलं आहे। तर आपण 4 योगांचा उपयोग करून साधना करून हे तत्त्व जाणून घ्यायचं आहे। हे तत्त्व जाणून घेतल्यानंतर मनुष्य कसा बदलतो, त्याची दृष्टी कशी बदलते, हे आपल्याला भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहे। तेव्हा इथे भगवंत काय म्हणतात, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्त यः पश्यति स पश्यति। तर इथे भगवंत काय म्हणतात, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम। बघा, आता ह्या मनुष्याची दृष्टी कशी बदललेली आहे। ह्या जगामध्ये आपण बघतो 3 प्रकारचे लोक राहतात। काही प्रकारचे लोक असतात, त्यांची दृष्टी कशी असते, स्थूल असते, त्यांचा चक्षु स्थूल चक्षु असतात। ते ह्या चर्मचक्षुद्वारे जगाकडे बघत असतात। आता चर्मचक्षु म्हणजे स्थूल चक्षु। आता ह्या चक्षुद्वारे आपल्याला हे जग दिसतं आणि त्यामधले नामरूप दिसतात आणि मॅक्झिमम लोक, जास्तीत जास्त लोक हे जगच बघत असतात, म्हणजे ते चर्मचक्षुद्वारेच बघत असतात, कारण त्यांची दृष्टी स्थूल दृष्टी असते, ते नामरूपाच्या पलीकडे जाऊ शकत नाही। पण काही लोक असतात, त्यांची बुद्धी थोडी सूक्ष्म असते आणि त्यांच्याकडे मनःचक्षु असतो, ते मनाच्या चक्षुमधून बघण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे कोणतीही गोष्ट आपण त्यांना सांगितली तर त्याचं ते चिंतन करतात, त्यावर विचार करतात, त्यावर तर्क करतात, त्यावर प्रश्न विचारतात आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात। ते फक्त हे जग बघूनच समाधानी होत नाही। त्यांच्या बुद्धीद्वारे त्यांना कळून चुकलेलं असतं की या जगाच्या मागे कोणती तरी सत्ता आहे, पण ती सत्ता आहे हे कसं ते स्वीकार करणार। त्या स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले, तर स्वामीजींची बुद्धी अतिशय सूक्ष्म होती। आता स्वामीजींनी बुद्धीच्या माध्यमातून त्यांना वेदांत पटवून दिला की तुम्ही हे जे जग बघता, हे जग एवढंच नाही आहे, ह्या जगाच्या पाठीमागे काहीतरी आहे, तुमच्या शरीरामध्ये काहीतरी आहे, त्याचा विचार करा, त्यावर चिंतन करा। तर असे बुद्धिवादी लोक ते मनाच्याद्वारे सत्याला आकलण्याचा प्रयत्न करतात, विचारांच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून ते प्रयत्न करतात। आता आपण झोपल्यानंतर आपण बघतो की तिथे आपण एक नवीन जग तयार करतो, तर ते असते स्वप्न जगत। आता ते स्वप्नामध्ये आपण एवढं सगळं जग बघत असतो, पण जेव्हा आपण जागा होतो तेव्हा ते जग असतं का? नाही, ते जग आपणच निर्माण केलेलं आहे, ते जग आपल्या मनानेच निर्माण केलेलं आहे, ती मनाची सृष्टी आहे आणि आपण जागं झालो की ते सगळं जग नष्ट होतं। त्याच प्रकारे हे जगसुद्धा आपणच निर्माण केलेलं आहे। आपले विचार, आपले संस्कार, आपले कर्म, त्याद्वारे हे जग निर्माण केलेलं आहे। पण जेव्हा आपण त्या सत्याची अनुभूती घेतो तेव्हा हे जगसुद्धा राहत नाही, हे जगसुद्धा स्वप्नासारखं आपल्याला खोटं वाटायला लागतं, कारण याचं खरं अस्तित्व नाहीच आहे। जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे जग राहत नाही आणि जेव्हा आपण जागवतो तेव्हा स्वप्न जग राहत नाही। मग हे जर खरं असतं तर राहायला पाहिजे होतं ना, पण ते कुठे राहतं। अशा प्रकारे हे लोक बुद्धीच्या माध्यमातून त्या तत्त्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात। पण असे 3ऱ्या प्रकारचे लोक आहेत, त्यांचे ज्ञानचक्षु उघडलेले असतात, त्यांना दिव्यदृष्टी लाभते आणि जेव्हा त्यांना ते दिव्यदृष्टी लाभते, कारण त्यांनी साधना केलेली असून त्यांना अनुभव आलेला असतो, साधनेच्याद्वारे त्यांचा दिव्यचक्षु उघडलेला असतो, तेव्हा जेव्हा ते या जगाकडे बघतात तेव्हा ते काय बघतात,
समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. तो परमेश्वर सगळ्यामध्ये समान रूपानं अवस्थित आहे, तिथे कुठेही कमी जास्त नाही. तो परमेश्वर सगळ्यामध्ये ज्योतिर्मय स्वरूपात आहे. डोळे उघडे असतानासुद्धा बघू शकतात. भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राला म्हणायचे, नरेंद्रा, निर्विकल्प समाधीमध्ये तर तुला दिसेल ब्रह्म, पण तू त्यापेक्षाही उच्च अवस्था प्राप्त करून घेशील. म्हणजे समाधीमध्ये न जाता सुद्धा उघड्या डोळ्यांनी लोकांमध्ये तू भगवंताला बघू शकशील. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की निर्विकल्प समाधीच्या पलीकडे सुद्धा एक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये मनुष्य उघड्या डोळ्याने भगवंताला बघू शकतो. आणि ती अवस्था नरेंद्राला प्राप्त झाली होती. म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की डोळे बंद केले तर ईश्वर आहे आणि डोळे उघडले तर काय तो नाही. जे डोळे उघडले तरी तो आहेच, तो सगळ्यामध्येच आहे. ह्या महापुरुषांना ते दिसायचं आणि त्यामुळे ते सगळ्यांचा सन्मान करायचे, कुणाची हिंसा करायची नाही, कुणालाही दुखवायचे नाही, कारण त्यांना साक्षात भगवंताचंच दर्शन व्हायचं. त्यांना हे नामरूप दिसतच नव्हते. या नामरूपाच्या मागे असलेलं ते सत्य, तो भगवंत, ती जगदंबा, हेच त्यांना दिसायचं. म्हणून याला म्हटलं आहे दिव्य दृष्टी, याला म्हटलं आहे दिव्य चक्षु. तर त्यांची दृष्टी मनाच्याही पलीकडे गेलेली असते. आता मन आणि हे चर्मचक्षु आणि मनचक्षु राहत नाही, कारण त्यांचे दिव्य चक्षु उघडतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अरे अर्जुना, तू मला ह्या चर्मचक्षुनी बघू शकणार नाही, तू बघू शकत नाही. मी तुला दिव्य चक्षु देतो. त्या दिव्य चक्षुद्वारे तू माझं विश्वरूप बघू शकतो. म्हणजे ह्या विश्वामध्ये मीच व्यापलेलो आहे, हे तुला विश्वरूपाचं दर्शन तुला ह्या चक्षुने होणार नाही. तर मी तुला दिव्य चक्षु देतो, मग तू बघ. आणि मग अर्जुनाने बघितलं ते विश्वरूप, सगळीकडे भगवंतच, सगळ्यामध्ये भगवंतच. ते बघून तर तो आश्चर्यचकित झाला. एवढं प्रकाशमय, एवढं ज्योतिर्मय, सगळीकडे त्याला प्रकाश दिसू लागला. दिवी सूर्य सहस्रश्य भवेद्युगपदुत्थिता. म्हणजे जणू काही एकाच वेळी आकाशामध्ये 1000 सूर्य तळपत आहे, एवढा तो प्रकाश होता, एवढा तो दिव्य प्रकाश होता. म्हणजे ज्योतिर्मय भगवंताचं रूप त्यानं सगळीकडे बघितलं. तो सहन करू शकला नाही. म्हणजे भगवंता, हे तुमचं रूप वापस घ्या, मला तुमचं सौम्य रूप दाखवा. म्हणजे बघा, ही अनुभूती आल्यानंतर मग आपल्याला सगळीकडे भगवंतच दिसतो. सगळ्यामध्ये तो परमेश्वर विराजमान आहे, समान रूपानं विराजमान आहे, हे आपल्याला साक्षात दर्शन होतं. आणि हीच खरी अनुभूती आहे. अनुभूती झाल्याशिवाय तुम्ही बुद्धीच्याद्वारे, तर्काच्याद्वारे ते सत्य जाणून घेऊ शकत नाही. तुम्हाला थोडीफार कल्पना येऊ शकते, थोडी आयडिया येऊ शकते, पण तुमचं समाधान होणार नाही. तुमच्या मनामध्ये संशय राहीलच. पण जेव्हा तुम्हाला ह्या सत्याची अनुभूती होईल, तेव्हा तुमच्या मनामध्ये सगळे संशय निघून जातील. नरेंद्रनाथ रामकृष्णांची किती तर्क करायचा, त्याच्या मनामध्ये किती संशय होते, पण भगवान श्री रामकृष्णांच्या एका स्पर्शानं सगळे संशय नष्ट झाले आणि नरेंद्राला ती अनुभूती आली. त्यानं साक्षात बघितलं की अरे हे खरंच आहे, त्या भगवंताशिवाय जगामध्ये काही नाहीच. तर अशा प्रकारची अनुभूती येत असते जेव्हा मनुष्याला ती आत्म्याचं दर्शन होतं. म्हणून म्हटलं आहे समम सर्वेषु भूतेषु, म्हणजे सगळ्या भूतांमध्ये तिष्ठन्तं परमेश्वरम, तो परमेश्वरच विराजमान आहे, तो परमेश्वरच विराजमान आहे असा त्यांना अनुभव होतो. आणि विनश्यसु अविनश्यंत, म्हणजे हे जग कसं आहे, हे विनाशकारी आहे, हे विनाशशील आहे. म्हणजे ह्या जगाचा विनाश होणार आहे, हे जग काही खरं नाही. पण ह्या खोट्या जगाच्या मागे विनश्यसु, म्हणजे हे विनाशमय जग जरी आहे, तर या विनाशमय जगाच्या मागे काय आहे, अविनश्यंत, म्हणजे असं आहे की जे ज्याचा नाश होत नाही. म्हणजे हे जग जरी नष्ट झालं तरी जे नष्ट होत नाही ते सत्य आहे,
तेच खरं सत्य आहे, ते सत्याचं दर्शन आहे. म्हणून आपलं शरीर जरी गेलं तरी आपण मरत नाही, कारण शरीरामध्ये असलेला आत्मा तो अमर आहे, त्याला कधी मृत्यूच नाही. हे शरीर गेलं तर तो आत्मा दुसरं शरीर घेईल, तिसरं शरीर घेईल, त्याला मृत्यू नाहीच. आणि जेव्हा मन पूर्णपणे शुद्ध होईल, जेव्हा मनामधल्या सगळ्या वासना कामना नष्ट होतील, मग कशाची इच्छा राहणार नाही, मनामधले सगळे विकार नष्ट होतील, मन एकाग्र होईल, मग अशा अवस्थेमध्ये त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होईल. खरे मी तर आत्माच होतो, मी हे शरीर झालोच कसा? त्यालाच आश्चर्य वाटेल की मी ह्या बंधनामध्ये पडलोच कसा? मी तर नेहमी मुक्तच होतो, मी तर नेहमी अमरच होतो, मी तर नेहमी आनंदमयच होतो, पण ह्या शरीराच्या फंदामध्ये पडून मला किती दुःख भोगावी लागली, हे अज्ञानामध्ये असताना कळत नाही. जेव्हा हा जीव अज्ञानामध्ये असतो तोपर्यंत त्याला ते कळूच शकत नाही, कारण तो झोपेमध्ये आहे. आता झोपेमध्ये जोपर्यंत तुम्ही असाल तोपर्यंत तुम्हाला ते स्वप्न खरंच वाटेल, पण जेव्हा तुम्ही स्वप्नामधून जागे होता, अरे मी एवढं सगळं भयंकर बघितलं, मी वाघ बघितले, सिंह बघितले, तर मला भीती वाटायची, पण आता स्वप्न मोडल्यानंतर ते सगळं खोटं होतं, ते काही खरं नव्हतं. पण ते तुम्हाला केव्हा कळतं? जेव्हा तुम्ही जागे होता. तर ही दीर्घ निद्रा आहे. हे जग म्हणजे आपण निद्रेमध्येच आहोत, आपण अज्ञानामध्येच आहोत. जेव्हा हे अज्ञान अंधकारात दूर होतो आणि आपण खऱ्या अर्थानं जागे होतो, आपण त्या आत्मबुद्धीमध्ये जागा होतो, जेव्हा आपल्याला कळतं की आपण शरीरही नाही आणि मनही नाही आणि आपल्या जगाशी काही संबंधही नाही आणि आपण तर सगळीकडे आहोत, सर्वव्यापी आहोत, सगळ्यांमध्ये आहोत, आणि हे सगळं जग जरी नष्ट झालं, याचे तुकडे तुकडे झाले, तरी आपल्यामध्ये काहीही फरक पडत नाही. हे जग नष्ट होणारच आहे, कारण ते नाशिवंतच आहे, ते पंचभूताचं बनलेलं आहे. तर हे जग जरी गेलं तरी आपलं काहीही बिघडणार नाही. हे शरीर जरी गेलं तरी आपलं काही जाणार नाही, कारण आपण ह्या शरीरामध्ये वास्तव्य करून असलेला आत्मा आहो. आता शरीर धारण केल्यामुळेच ही सगळी बंधनं आली, पण त्याला जेव्हा कळतं की हे शरीर म्हणजे एक भ्रम होता, ते काही सत्य नव्हतं, पण अज्ञानामुळे या शरीराला मी 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 म्हणत होतो, मी तर खऱ्या अर्थानं आत्माच आहे, असं ज्ञान त्याला होतं. आणि मग या विनाशकारी जगामागे, या विनाशशील जगामध्ये त्याला ते अविनाशी तत्त्व दिसू लागतं. हे जग त्याला दिसतंच, पण या जगाच्या मागे असलेलं ते तत्त्व, त्या तत्त्वाचं ज्ञान झाल्यामुळे तो या जगामध्ये राहतो, पण ह्या जगाच्या कोणत्याही बंधनात पडत नाही. हे जग त्याला त्रास देऊ शकत नाही, कितीही दुःख आले तरी तो घाबरत नाही. म्हणून तर भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलं आहे, यम लब्ध्वा परम लाभम मन्यसेनाधिकम ततः यस्मिन् स्थितो हि दुःखेन गुरुणापि विचाल्यते. म्हणजे भगवंताने म्हटलं आहे की तुम्हाला एकदा त्या आत्म्याचं ज्ञान झालं, यम लब्ध्वा परम लाभम, मग त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त करून घेण्याचं काहीच राहत नाही. यम लब्ध्वा परम लाभम मन्यसेन अधिकम ततः, त्यापेक्षा अधिक आनंद नाहीच, त्यापेक्षा अधिक ज्ञान नाहीच. ती चरम अवस्था आहे. म्हणजे ती प्राप्त झाल्यानंतर तुमच्यावर कितीही मोठे दुःख कोसळले, यस्मिन् स्थितो हि दुःखेन गुरुणापि विचाल्यते. म्हणजे एकदा की तुम्हाला ते ज्ञान झालं, मग तुम्हाला जगामध्ये कितीही दुःख झाले तरीसुद्धा तुम्ही विचलित होत नाही, तुम्ही मृत्यूलासुद्धा घाबरत नाही, कारण तुम्हाला कळून चुकलं असतं की तुम्हाला मृत्यूच नाही आहे, जाणार आहे ते शरीर. मग शरीर गेल्यामुळे तुम्हाला भीती कसली? कारण तुम्ही तर शरीर नव्हतेच आणि शरीर नाहीच, तुम्ही आत्माच होते आणि आजही आत्माच आहात आणि तो राहणार आहे. म्हणजे हे ज्ञान झाल्यामुळे मनुष्याची सगळी भीती नष्ट होते, त्याला मग कशालाही घाबरण्याचं कारण उरत नाही. मग तो कुणाचाही द्वेष करू शकत नाही, कारण जेव्हा सगळ्यामध्ये आपण भगवंताला बघतो, मग आपण कुणाचा द्वेष करणार? भगवंताचा? ते होणं शक्यच नाही.
आपण कुणाची हिंसा करू शकत नाही, कुणाचं मन दुखवू शकत नाही. आपण सगळ्यांवर प्रेम केल्याशिवाय राहू शकत नाही. आपण सगळ्यावरच प्रेम करतो, कारण आपल्याला दिसतं की जो आपल्यामध्ये आहे तो सगळ्यामध्ये आहे. तोच परमात्मा आहे, तोच भगवंत आहे आणि तो सगळीकडे विराजमान आहे. मग आपण द्वेष करणार कुणाचा? तर ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जगावर प्रेम करू शकतो. वसुधैव कुटुंबकम. मग आपल्याला वाटतं की हे जग म्हणजे एक काहीही नसून तो आत्माच आहे. त्या आत्म्याचं जे विराट रूप आहे, त्या आत्म्यानं जे नामरूप घेतलेली आहे, तो सर्वत्र आहे, सगळ्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या बाहेर पण आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. हे ज्ञान झाल्यावर मग मनुष्याला खऱ्या अर्थानं शांती प्राप्त होते. तो कधी उद्विग्न होत नाही, त्याला कशाची भीती राहत नाही, त्याला सगळं काही ज्ञान प्राप्त होतं. पण ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी साधना करावी लागते, हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठं तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यंत य पश्यति सपश्यति. तर हे जे जाणतात, ज्यांना या आत्म्याचं दर्शन होतं, तेच खऱ्या अर्थानं बघत असतात. जे भगवंताला ह्या जगामध्ये बघतात तेच खऱ्या अर्थानं बघत असतात. बाकीचे बघतात, पण जे ते बघतात ते सगळं अनित्य असते, ते सगळं खोटं असते. पण ज्यांना सत्याचं ज्ञान झालेलं असतं ते खऱ्या अर्थानं या जगाला बघत असतात. हेच भगवंताने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.